नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली 21 डेची सिरीज जी सुरू आहे त्यामधील हे टार्गेट क्रमांक 4 तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। तर जे कोणी टार्गेट सिरीज आपली फॉलो करतात 21 डेज एक नंबरच्या टार्गेट बसून, तर त्यांनी नक्कीच ही सिरीज जी आहे ती तुम्हाला कंटिन्युअसली जे आहे ते फॉलो करायची आहे। ही जी सिरीज आहे आता ऑलरेडी 3 टार्गेट आपले संपलेले आहेत, तर हे 4 नंबरचं टार्गेट 21 डेज साठीचं तुमच्यासाठी आता घेऊन येतोय। तर आय होप तुम्ही तिन्हीच्या तिन्ही टार्गेट जे असतील ते तुम्ही क्लिअर केलेले असतील। तर हे 4 नंबरचं टार्गेट तुम्ही व्यवस्थित बघा। एकूण 5 टार्गेट होतील। हे 4 नंबरचं टार्गेट आहे, याच्यानंतर अजून एक टार्गेट होईल, म्हणजे तुमचा सगळा सिलेबस जो आहे प्रिलिमचा किंवा राज्यसेवेचा प्रिलिमचा असू दे किंवा कंबाईनच्या प्रिलिमचा असू दे, तो सगळा संपून जाणार आहे। ठीक आहे, तरी नक्कीच तुम्ही स्टडी चॅलेंज सर्वांनी ॲक्सेप्ट करा आणि ते फॉलो करण्याचा तंतोतंत सर्वांनी प्रयत्न करा। आता ज्यांनी कोणी पहिलं टार्गेट जर मिसिंग केलेलं असेल आणि ज्यांना आता कंबाईनची तयारी करायची आहे, त्यांनी ते पहिल्या टार्गेटपासून तुम्ही कंटिन्युअसली सुरू ठेवा। ठीक आहे, थोडंसं तुमचं रीडिंग स्पीड वाढवा। टार्गेट क्रमांक 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो करत गेला तरी सुद्धा तुमचा सिलेबस जो आहे हा तुमचा व्यवस्थित होऊन जाईल। ठीक आहे, तर निश्चितपणे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला, शेअर करा। तर आता सुरुवात करूया। तर बघा, आपलं पहिलं टार्गेट जे झालं होतं ते 30 मार्च पासून आपण ही सिरीज जी होती ती सुरू केलेली होती, 30 मार्च पासून। तर याच्यामध्ये 30 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत आपण पहिलं चॅलेंज आहे 21 डेचं ते आपण पूर्ण केलेलं आहे। 21 एप्रिल पासून 11 मे पर्यंत आपण दुसरं चॅलेंज आहे 21 डेचं ते आपण पूर्ण केलेलं आहे। सगळे चॅलेंज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकताय। तिसरं चॅलेंज सुरू केलं होतं आपण 14 मेला ते 3 जून पर्यंत आपण तिसरं चॅलेंज आहे 21 डेचं ते आपण संपवलं। ठीक आहे, आणि आता चौथं चॅलेंज जे चालू होईल ते तुमचं 6 जून पासून चालू होईल। 6 जून ते 27 जून पर्यंत हे चौथं स्टडी चॅलेंज आहे हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग शेवटचं एक चॅलेंज होईल 28 जून पासून ते 18 जुलै पर्यंत हे शेवटचं चॅलेंज राहील, म्हणजे राज्यसेवेचे प्रिलिमसाठी सुद्धा आणि कंबाईनच्या प्रिलिमसाठी सुद्धा हे शेवटचं चॅलेंज राहील। एकूण 5 चॅलेंजमध्ये म्हणजे जवळपास हे एकूण दिवस जर तुम्ही काउंट केले तर 105 दिवस जवळपास होत आहेत। तर जे कोणी आपल्या चॅनलशी स्टिक राहिलेले आहेत पहिल्यापासून, त्यांना निश्चितपणे या सिरीजचा फायदा जो आहे हा 100% झालेला असणार आहे, तुम्हाला झालेल्या प्रिलिममध्ये तुम्हाला दिसूनच येईल। ठीक आहे, त्याच्यामुळे चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला। तर आता हे चौथं चॅलेंज आपल्याला काय काय कंप्लीट करायचं गोष्टी व्यवस्थित केअरफुली तुम्ही आता ऐका। तर याचे काही रूल्स आहेत। दररोज तुम्हाला 8 तास अभ्यास जो आहे तो तुम्हाला करायचाच आहे। आधीपासून सगळ्यांना सांगत होतो की कंटिन्युअसली 8 तास अभ्यास, कारण कंबाईनच्या जर प्रिलिमला जर विचार करायला गेला तर एकूण 7 विषय जे असतील, 7 सब्जेक्ट जे असतील ते आपल्या प्रिलिमलाच आहेत। प्रत्येक विषयाला जरी 1 तास दिला, ठीक आहे, तरी सुद्धा आपले 7 तास तरी तेच ऑक्युपाईड होतात, प्लस अजून एखादा तास एक्स्ट्रा, म्हणजे असे 8 तास तुम्हाला जे आहे ते म्हणजे 1 तास रिव्हिजनसाठी जरी तुम्ही ठेवला तरी सुद्धा एक 8 तास तुमचा अभ्यास जो आहे हा होणं याच्यामध्ये फार गरजेचं आहे। ते मी पहिल्या स्टडी टार्गेट पासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे। ठीक आहे, नाहीतर मग जाहिरात आल्यानंतर आपले डोळे उघडणार आणि मग आपण अभ्यास चालू करणार, मग त्याच्यामध्ये सगळा अभ्यासक्रम जो आहे तो कम्प्लिटली व्यवस्थित क्लिअर होत नाही। पण कंबाईनला अजून सुद्धा थोडासा चान्स आहे तुम्हाला, त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे होऊन तुम्ही पटकन स्टडी टार्गेट जे ते फॉलो करायचा सर्वांनी 100% प्रयत्न जो आहे हा तुम्ही करा। निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिममध्ये होईल। ठीक आहे, पण ते मनापासून फॉलो करणं फार गरजेचं आहे। तर दररोज 8 तास अभ्यास तुम्हाला करणं कंपल्सरी आहे। या स्टडी टार्गेटमध्ये 8 तासाचं नियोजन तुम्हाला बसवायचं आहे। ठीक आहे, 8 तासाचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या स्लाइडमध्ये सांगेन। तर 8 तासाचं नियोजन तुमचं दिवसभराचं फिक्स असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे। तर त्यासाठीच आपण स्टडी टार्गेट तुम्हाला देतोय की त्या 8 तासामध्ये एकदा तुम्ही तुमचा स्लॉट त्या विषयाचा तुम्ही एकदा डिवाइड केला की त्या स्लॉटमध्ये तोच विषय तुम्हाला परफेक्टली जे आहे तो तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे, आणि ते कुठले चॅप्टर्स करायचे ते तुम्हाला मी ऑलरेडी ह्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून सांगणार आहे। प्रत्येक विषयाची सांगितलेली पुस्तकं तुम्हाला कंपल्सरी करणं याच्यामध्ये गरजेचं आहे। पुस्तकांची यादी सुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित एकदा चेक करून घ्या। प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचं तुम्हाला अभ्यास करणं, ह्या स्टडी टार्गेट जे कोणी चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहेत त्यांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाला टच जो आहे भले एक तास करा, अर्थशास्त्र 1 तास करा, सामान्य विज्ञान 1 तास करा, जॉग्राफी 1 तास करा, कारण परीक्षेमध्ये सगळ्या विषयांचे प्रश्न आपल्याला एकत्रितच असणार आहेत। ज्यावेळी तुमचं माइंड तुम्ही तशा पद्धतीने ज्यावेळेला ट्रेन कराल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे। ठीक आहे, किंवा तुम्ही असं पण करू शकता की एक विषय कंप्लीट केल्यानंतर, समजा आता 21 दिवसाचं चॅलेंज आहे तुम्हाला, तर एका विषयाला जे काही तुम्हाला चॅप्टरची लिस्ट सांगितलेली आहे ते तुम्ही प्रत्येक त्याच्यामध्ये मग डिवाइड करून घ्या की प्रत्येक विषयाला आपल्याला किती दिवस जे आहेत ते डिवाइड होऊन येणार आहेत, आणि त्या दिवसामध्ये तुम्ही त्याचे चॅप्टर पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% तुम्ही करू शकता, म्हणजे त्याचे सुद्धा तुम्ही एक फ्लो जो आहे तो तुमचा मेंटेन राहू शकतो। ठीक आहे, तर तुम्हाला अभ्यास जो आहे तो करावा लागेल। प्रत्येक दिवशी करंट अफेअरचा अभ्यास कंपल्सरी करणं गरजेचं आहे। करंट अफेअर्स, मॅथ्स, रिझनिंग
आणि सायन्स हे जर कंबाईनला जर तुम्ही 3 विषय जर तुमचे स्ट्रॉंग नसतील तर 100% 3 विषय तुम्ही स्ट्रॉंग करून घ्या, कारण या 3 विषयांना मिळूनच वेटेज आपलं 50% जातं. आणि जर हे 3च्या 3 जर विषय वीक राहिले, बाकीचं जर तुम्ही इतिहास भूगोल वगैरे जर वाचत बसला तर तुमची कंबाईनची प्रिलिम पूर्ण राहू शकते. त्याच्यामुळे ह्या 3 विषयाकडे लक्ष देणं कंपल्सरी गरजेचं आहे. कुठले 3 विषय? करंट अफेअर्स, मॅथ्स, रिझनिंग आणि सायन्स. ठीक आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास करायचाच आहे. त्याला कुठलेही एक्सक्युजेस देऊ नका की परीक्षा तोंडावर आल्यानंतर 15 दिवस आधी मी मॅथ्स करेन, तसं होत नाही. प्रत्येक दिवशी तुम्हाला थोडे थोडे प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल सोडवत पुढे पुढे जाणं कंपल्सरी आहे. प्रत्येक दिवशी आयोगाचे झालेले प्रश्न तुम्ही सोडवा. जे तुम्हाला चॅप्टर्स दिलेले आहेत ते वाचा चॅप्टर व्यवस्थित. त्याच्यानंतर मग 1 तास तुमच्या जो टाइम टेबलमध्ये असेल तो तुम्ही MCQ साठी ठेवू शकता, PYQ साठी ठेवू शकता. प्रत्येक दिवशी दिवसभरामध्ये जी काही उजळणी केलेली असेल ती रात्री झोपताना तुम्ही निश्चितपणे करायची आहे, जेणेकरून एक तुमचा फ्लो जो आहे तो मेंटेन राहील आणि विसरणार कुठल्या गोष्टी नाहीत. नाहीतर टार्गेट फक्त पुढे पुढे सरकत राहणार, पाठीमागचं सगळे जर रिव्हिजन असेल तर त्या गोष्टी विसरू शकतात. त्याच्यामुळं आधी ॲटलिस्ट एक ओव्हरलुक जरी केला तरी तुम्हाला तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षामध्ये चांगल्या पद्धतीनं राहू शकतात. तर हे काही रूल्स आहेत हे जे की तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता संदर्भ पुस्तकं बघा. प्रत्येक विषयाची ॲटलिस्ट 2 पुस्तकं करणं फार गरजेचे आहेत. ठीक आहे. 2 पुस्तकं करणं फार गरजेचे असतात. पण आता वेळ कमी आहे, त्याच्यामुळं ॲटली मी पहिल्यापासून सांगतो की ॲटली एक तरी पुस्तक अशा पद्धतीने करून जावा प्रिलियमला तरी ॲटलिस्ट, की त्यामधून प्रश्न आला रे आला की आपला चुकता कामा नये. ठीक आहे. आपला कुठलाही प्रश्न चुकता कामा नये. म्हणजे इथं ब्ल्यूमध्ये मार्क केलेले आहेत ती पुस्तकं प्रिलियमसाठी गरजेचे आहेत. कंबाईनच्या दृष्टिकोनातून सांगतो तुम्हाला. तर अर्थशास्त्रासाठी कोळंबे आणि देसलेंचा भाग 1 जे तुम्ही वाचताय, जे तुम्ही ठेवलेलं आहे पुस्तक तेच तुम्ही कंटिन्यू ठेवा, त्याच्यामध्ये कुठलेही स्किप करू नका. ठीक आहे. कोळंबे किंवा देसलेंचा भाग 1 जर वाचा असेल देसलेंचा भाग 1च वाचा. जर कोळंबेंचं वाचत असेल तर कोळंबेंचं 1च वाचा. पण कुठलं तरी एक चांगल्या पद्धतीने करून जाणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यावरचे आलेले आयोगाचे झालेले पेपर्स जे असतील चॅप्टर वाईज तुम्ही सोडवून घ्या. सामान्य विज्ञानासाठी सचिन बस्के आणि लुसेंट. ठीक आहे. लुसेंटचं मराठीमध्ये सुद्धा के सागरने अनुवाद काढलेला आहे, ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता, पण ते करा. लुसेंटचं एकदा ओव्हरलुक जरी केलं पुस्तक तरी सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला फायदा जो आहे तो येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे बस्केसोबत जर लुसेंट केलं निश्चितपणे तुमचे मार्क्स 1-2 तरी नेक्स्ट 100% वाढून जातात. ठीक आहे. पण बस्के करणं कंपल्सरी आहे. ॲटलिस्ट बस्केचं तरी करून जाणं गरजेचं आहे. याच्यासोबत अजून एक असं दीपसमचं, पण त्यात इतक्या कमी पिरियडमध्ये होणार नाही, पण ॲटलिस्ट सचिन बस्केचं तरी पुस्तक तुम्ही कंपल्सरी करणं गरजेचं आहे. राज्यशास्त्रासाठी कोळंबेंचं करा, पंचायतराला किशोर लोटेंचं करा. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी, कोळंबे किंवा जर तुम्ही दीपस्तंभ वाचत असाल तर कुठलंही एक पुस्तक चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे. सौदी करा, कोळंबे किंवा दीपस्तंभ करा. आणि जर तुम्हाला व्हॅल्यू एडिशन करायचे असेल तर एक पुस्तक कुठलं तरी त्याच्यामध्ये बेसला ठेवा. समजा सौदींचं करताय तर दीपस्तंभमध्ये अजून काही वेगळं असेल तर ते सौदीमध्ये तुम्ही इन्क्लूड, तिथेच त्या पॉईंटच्या खाली महत्त्वाचे घाट असतील, जर सौदीमध्ये एखादा घाट मिसिंग असेल तर तो तिथून उचलून दीपस्तंभमधून उचलून घ्या किंवा कोळंबेमधून उचलून घ्या. म्हणजे व्हॅल्यू एडिशन करत चला, पण एक बेस कुठलं तरी एक बेस चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. भारताच्या भूगोलासाठी कोळंबेंचं वापरलं तरी चालेल कंबाईनसाठी. इतिहासासाठी आधुनिक भारताच्या इतिहासाला समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा. महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे गाठा यांचं पुस्तक वापरा. ठीक आहे. आणि इयत्ता 11वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते फक्त जस्ट एकदा ओव्हरलुक करून घ्या. बऱ्यापैकी प्रश्न त्यावरती आता पडून गेलेले आहेत, कारण त्याचा रेफरन्स इकडे तो ऑलरेडी आलेलाच आहे. तर त्याच्यामुळे ते एकदा जस्ट ओव्हरलुक केलं तरी सुद्धा तुमचं पुस्तक होण्यासारखं आहे. त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन घेण्यासारखं तिथं काही काम नाही आहे. ठीक आहे. पण ॲटलिस्ट इतिहासाचं एवढं तरी करणं गरजेचं आहे. गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढवळेंचं पुस्तक वापरा. कुठलं तरी एकच पुस्तक चांगलं करा. जर ढवळे वापरत असेल तर ढवळेच वापरा. आरगडे वापरत असेल तर आरगडेच वापरा, पण कुठलं तरी एकच वापरा. ठीक आहे. आणि त्याची सतत प्रॅक्टिस आहे ते करणं गरजेचं आहे. चालू घडामोडीसाठी आपली MPSC टाइमची आपली PDF बॅच आहे. त्याच्यामध्ये सगळे GK टुडेचे झालेले सगळे क्वेश्चन, जवळपास 3 ते 4 हजार प्रश्न आपले GK टुडेचे पाठीमागच्या कंप्लीट वर्षाचे 2023चे रेडी आहेत. त्याची PDF मॅगझिन सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकताय किंवा इतर आपल्या पोस्ट त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. सिम्प्लिफाईडचं पुस्तक आणि परिक्रमा एवढे जरी रिसोर्सेस तुम्ही केले तरी सुद्धा चालू घडामोडीचा तुमचा स्कोर हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो, पण हे करणं गरजेचं आहे. तर ही सगळी संदर्भ लिस्ट हे जे आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता टाइम टेबल कसं असलं पाहिजे तुमचं. समजा तुम्हाला जो विषय अवघड जातोय, आता इथे मी एक तुमच्या ह्याच्यासाठी दिलेलं आहे रेफरन्ससाठी टाइम टेबल. समजा सकाळी जर तुम्हाला फ्रेश तुमचा मूड ज्यावेळी असेल त्यावेळी अवघड विषय सुरुवातीला आधी घ्या. समजा विज्ञान तुम्हाला अवघड वाटतोय, सकाळी 1 तास करा, नंतर पुन्हा ब्रेक घ्या. म्हणजे विज्ञान मॉर्निंग 8 ते 9 पर्यंत करायचं आहे. इकॉनॉमिक्स 9:30 ते 10:30 पर्यंत करायचं आहे. नंतर जॉग्राफी 11:15 पासून 11:45 पर्यंत तुम्ही करू शकताय. नंतर रेस्ट घ्या 1 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये तुमचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या उरकून घ्या. त्याच्यानंतर 1 ते 2 मॅथ्स अँड रिझनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. 2 ते 3 करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची आहे. 3 ते 5 तिथे थोडासा रेस्ट घ्या.
5 ते 6 पॉलिटी करायचं तुम्हाला, अर्धा तासाचा गॅप घ्या. 6:30 ते 7:30 हिस्ट्री करायचं आहे. नंतर 7:30 ते 9 पर्यंत पुन्हा विश्रांती घ्या आणि 9 ते 10 सगळे झालेले PYQ सोडून काढा आणि 10:30 ते 11 पर्यंत झालेले सगळे जे तुम्ही वाचलेले आहे दिवसभरामध्ये त्याची फक्त एकदा उजळणी जस्ट ओव्हरलुक करून घ्या, कारण तुम्हीच वाचलेलं असेल तुमच्या त्या गोष्टी लक्षामध्ये राहून जातात. ठीक आहे, पण सतत वाचन करा म्हणजे तुमच्या गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या माइंडमध्ये चांगल्या प्रकारे फीड होऊन जातील. तर हे अशा प्रकारचं तुमचं टाइम टेबल जे आहे हे तुमचं दिवसभराचं टाइम टेबल तुमचं असणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेळेनुसार याच्यामध्ये फ्लिप करू शकता. असं नाही की असं म्हणजे असं तंतोतंत फॉलो केलं पाहिजे. तुम्ही विषय मागे पुढे याच्यामध्ये 100% करू शकता, पण 8 तासांचा अभ्यास होणं आपलं फार गरजेचं आहे. त्यासाठीच आपण हे टाइम टेबल तुमच्यासाठी देतोय. तुम्ही याच्यामध्ये विषय मागे पुढे करून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आता कुठले चॅप्टर संपवायचे आहेत, म्हणजे चॅलेंजमध्ये कुठले चॅप्टर्स तुम्हाला संपवायचे आहेत, तर इतिहासापासून सुरुवात करूया आधी. तर आधुनिक भारताचा इतिहास याच्यासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रबोधन काळ याच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या ज्या काही चळवळी आहेत त्या एकदा वाचून घ्या. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था एक चॅप्टर तुम्हाला संपवायचा आहे. ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास, सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी आणि सत्तेच्या हस्तांतरणाकडे असे एकूण 5 चॅप्टर्स आहेत समाधान महाजनमध्ये. ठीक आहे, तर प्रबोधन काळामध्ये अजून एखादा विषय त्याच्यामध्ये ऍड आहे, सामाजिक आणि धार्मिक सुधारणाच्या चळवळीची खेरीज अजून एक त्याच्यामध्ये ऍड आहे, पण तो तुम्ही ऑलरेडी आपण तो संपवलेला आहे. तर त्याच्यामुळे आता फक्त सामाजिक आणि धार्मिक सुधारणाच्या चळवळी ज्या असतील त्याच फक्त तेवढ्या वाचून घ्या. त्याच्यानंतर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, ब्रिटिश प्रशासन आणि अधीन घटनात्मक विकास, सांप्रदायिक विकास, भारताची फाळणी आणि सत्तेच्या हस्तांतरण असे 5 चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्यायचे. 21 दिवसाचं चॅलेंज आहे. 1 तास जरी तुम्ही व्यवस्थित वाचून काढला तरी सुद्धा व्यवस्थित तुमचं होऊ शकतं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती नावाचं चॅप्टर आहे. अनिल कठरेमध्ये पण आहे, गाठाळमध्ये पण आहे. जर एक पहिल्यांदा कुठला तरी एक बेस व्यवस्थित करून घ्या. समजा कठरे वाचताय, कठरे वाचल्यानंतर जर गाठाळ वाचलं तर तुम्हाला बऱ्यापैकी पॉईंट सगळे सारखे सापडतील. जे वेगळे सापडतील ते फक्त एका त्याचं तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे 5 ते 6 चॅप्टर्स आहेत. हे 21 डेच्या चॅलेंजमध्ये तुमचं ज्या आहे इतिहास या विषयामध्ये हे तुमचं पूर्ण होणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, व्यवस्थित वाचा, काही सुद्धा याला प्रॉब्लेम येणार नाही. पुढचा विषय भूगोल. भूगोलासाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, सौदी वापरत असेल तर सौदी वापरा, कोळंबेंचं वापरत असेल तर कोळंबे वापरा, दीपस्तंभ वापरत असेल तर दीपस्तंभ वापरा, पण कुठलीही एक वापरा. आणि त्याच्या खेरीज जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये अजून व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला करावी लागेल तरच मग एखादं पुस्तक त्याच्यामध्ये वापरा. ठीक आहे, अदरवाईज एक जरी व्यवस्थित परफेक्ट केलं तरी सुद्धा पण ते समजून घ्या, त्यातला कुठलाही प्रश्न आपला चुकता कामा नये. एकूण 2 तुम्हाला चॅप्टर्स करायचे आहेत. महाराष्ट्रातील हवामान, महाराष्ट्रातील वाहतूक आणि दळणवळण. ठीक आहे, भूगोलामध्ये महाराष्ट्रातील हवामान, महाराष्ट्रातील वाहतूक आणि दळणवळण हे एकूण 2 चॅप्टर महाराष्ट्राच्या भूगोलातले. भारताच्या भूगोलातले सुद्धा सेम, भारतातील हवामान, भारतातील वाहतूक आणि दळणवळण हे संपलं पाहिजे 2 चॅप्टर्स. आणि जगाच्या भूगोलामध्ये जे सौदींचं पुस्तक आहे त्याच्यामधून वारे नावाचा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थित एकदा करून घ्या. ठीक आहे, वारे सगळे पश्चिमी वारे, पूर्वी वारे, ग्रही वारे, ध्रुवी वारे सगळे जे वारेचे प्रकार असतील हे सगळे तुमचं सगळे एका ठिकाणी संपलं पाहिजे. तरी 4 ते 5 चॅप्टरचं टार्गेट आहे. 21 दिवसामध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे भूगोल या विषयामध्ये. पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रासाठी कोळंबे यांचं पुस्तक आणि पंचायत राजसाठी किशोर लोटे यांचं पुस्तक करणं गरजेचं आहे. तर कोळंबेमधून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, अधीनस्थ न्यायालय, न्यायाधिकरणे म्हणजे जी काही सगळी न्यायालय असतील ती आपल्याला संपवायची आहेत. त्याच्यानंतर विधानसभा, विधान परिषद आणि निवडणूक आयोग हे आपले चॅप्टरचं टार्गेट राहतील ह्या 21 दिवसामध्ये. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, अधीनस्थ न्यायालय, न्यायाधिकरण, विधानसभा, विधान परिषद, निवडणूक आयोग हे राज्यशास्त्राचं टार्गेट राहील. आणि पंचायत राजसाठी छावणी मंडळे किंवा कटक मंडळे, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र हे 2 चॅप्टरचं टार्गेट पंचायत राजसाठी राहील. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुमचं पॉलिटी जे आहे ते मॅक्झिमम क्लिअर होऊन जाईल. पॉलिटी असेल किंवा पंचायत राज असेल चांगल्यापैकी तुमचं क्लिअर आउट होऊन जाईल. ह्या स्टडी टार्गेट बरोबर तुमचं कॉन्फिडन्स लेवल खूप हाय जाणार आहे, ज्यांनी पहिल्यापासून जर तुम्ही फॉलो करत असाल तर. आणि जर तुम्हाला हे करायचं असेल म्हणजे जर तुम्हाला फॉलो आता करायचं असेल आणि आतापासून जर तुम्ही करणार असाल तर टार्गेट 1 पासूनच चालू करा आणि त्याच्यामध्ये शक्यतो लवकर संपवायचा तुम्ही प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. ठीक आहे, कारण जाहिरात जी आहे ते कंबाईन 2024ची ती कधीही येऊ शकते. त्याच्यामुळं जास्त जर टाइम नाही मिळाला ॲटलिस्ट एक 60 दिवस तरी मिळतील आपल्याला. ह्या हिशोबाने तुम्हाला मग ते रीडिंग स्पीड वाढवून ते तुम्हाला टार्गेट्स कंप्लीट करावे लागतील. ठीक आहे, म्हणून म्हणतो की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवरती अशाच प्रकारचे कंटेंट जास्त ते आपले मिळत राहतात, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याचंच गाईडलाईन आपल्या चॅनलवरून दिलं जातं. तर हे तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे. ओके, आता पुढचा विषय बघूया अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं एकच वापरा किंवा जर देसले वापरत असेल तर देसलेंचंच वापरा, पण देसलेमधून हे चॅप्टर सांगितलेले आहेत ते सगळे बघून घ्या. बँकेतर वित्तीय संस्था, भारतीय नाणे बाजार, भारतीय भांडवल बाजार, भारतीय चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार, भारताचा परकीय व्यापार, व्यापारतोल आणि व्यवहारतोल हे चॅप्टर्स आहेत. एकूण 7 चॅप्टर्स आहेत. 7 चॅप्टर सोपे चॅप्टर्स आहेत, काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित केअरफुली एकदा रीडिंग करायचं.
आणि हे व्यापार वगैरे जे आहेत हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यातले कन्सेप्ट समजून घ्या. आयोगाने कशा प्रकारे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत ते एकदा व्यवस्थित सर्वांनी बघून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे कोळंबीचं टार्गेट आहे ते जे की तुम्हाला 21 दिवसामध्ये संपवायचं आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये बघा, सामान्य विज्ञानसाठी सचिन भस्केंचं ॲटलिस्ट एक तरी पुस्तक अतिशय चांगल्या पद्धतीने करून जावा. एक तरी पुस्तक, इथं मार्केटमध्ये भरपूर पुस्तक अवेलेबल आहेत, पण सचिन भस्केंचं एक तरी पुस्तक चांगल्या प्रकारे तुम्ही करून जावा. तर याच्यामध्ये बघा, प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र याच्यामध्ये पेशीचक्र आणि पेशी विभाजन हा चॅप्टर, DNA आणि RNA आणि पोषण असे एकूण 3 चॅप्टर्स जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ओके. पेशीचक्र व पेशी विभाजन, DNA आणि RNA आणि पोषण. नंतर वनस्पतीशास्त्रामध्ये पुष्पीय वनस्पतीतील प्रजनन आणि आवृत्तीबीजी वनस्पतींची बाह्यरचना हे 2 चॅप्टर वनस्पतीशास्त्रामधले संपवायचे आहेत. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी अस्थिसंस्था, मानवी रोग मूलभूत संकल्पना, संक्रामक रोग, असंसर्गजन्य रोग व रक्तगट हे 4 चॅप्टर्स मानवी आरोग्यशास्त्रामधले संपवायचे आहेत. लहान लहान चॅप्टर्स आहेत, संपून जातील लगेच. भौतिकशास्त्रामध्ये मोजमापन, गती व प्रकार आणि गतिविषयक नियम हे 3 चॅप्टर्स व्यवस्थित संपवून घ्या. मोजमापन, गती व प्रकार आणि गतिविषयक नियम. आणि रसायनशास्त्रामध्ये अणु व त्याची रचना, रासायनिक अभिक्रिया आणि थर्मोडायनॅमिक्स हे 3 चॅप्टर्स व्यवस्थित संपवून घ्या. अणु व त्याची रचना, रासायनिक अभिक्रिया आणि थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. हे चॅप्टरची संख्या जरी मोठी असली तर चॅप्टर लहान लहान आहेत, होऊन जातील. एका फ्लोमध्ये जर तुम्ही बसला एकाच ठिकाणी तर हे होऊन जातील. ठीक आहे. काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. भस्केंचं व्यवस्थित पुस्तक करून घ्या. एक तरी पुस्तक सगळं माहीत असू दे, लक्षात असू दे, कसा जरी प्रश्न विचारला तरी आपलं ते सुटायलाच पाहिजे अशा पद्धतीने ते पुस्तक व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. तर हे तुमचं सामान्य विज्ञानचं 21 डेजचं तुमचं चॅलेंज राहील तुमच्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढवळेंचं पुस्तक वापरा. त्याच्यामध्ये गणितामध्ये संभाव्यता, क्रमांतरता आणि संयोजन, शाब्दिक गणित आणि जे वैवारी आहे हे 3 चॅप्टर्स व्यवस्थित करून घ्या. गणिताचे जवळपास तुमचं गणिताचे सिलेबस जो संपून जाईल. बुद्धिमत्तेसाठी आदान प्रदान आणि रांगेतील क्रमांक हे 2 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. याच्यावरती प्रश्न येत राहतात, त्याच्यामुळे हे दोन्ही चॅप्टर व्यवस्थित करा. सगळे टाइप्स व्यवस्थित सोडवून काढा. ठीक आहे. एक्झाम्पल भरपूर सोडवा म्हणजे कॉन्फिडन्स लेवल सुद्धा तुमचा बिल्डअप होत जाईल. ठीक आहे. तर गणित आणि बुद्धिमत्ताचं तुमचं चॅलेंज राहील. त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ही MPSC टाइम्स आपलं जे के टूडीची बॅच आहे अवेलेबल कम्प्लिटली 2023 आणि आता मार्च 2024 पर्यंतचा सुद्धा डाटा आपल्याकडे रेडी आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. 4000 जवळपास प्रश्न असतील त्याच्यामध्ये झालेले 2023 पासून ते आता मार्च 2024 पर्यंत जवळपास 4000 प्लस प्रश्नांचा डाटा PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेला 60 ते 70% प्रश्न जे के टुडे मधले असतात. ज्यांना कोणाला इच्छुक असाल त्यांनी बाकीच्या पोस्टवरती कॉमेंट तुम्ही बघा, तिथून नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे. तर हे आता तुम्हाला काय करायचं ह्या चॅलेंजमध्ये सिम्प्लिफाईडचं पुस्तक तुमच्याकडे आहे, इयरबुक असेल, इयरबुक कम्प्लिटली वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये नुसार देतो म्हणजे अंकानुसार तुम्हाला देत होतो. सिम्प्लिफाईडचा अंक 31, 32 असं देत होतो. आता डायरेक्टली इयरबुक जे आहे ऑलरेडी सगळं वाचून झालेलं असेल तुमचं सप्टेंबर पर्यंत, तर आता कम्प्लिटली इयरबुक तुम्ही वाचून घ्या एकदा. ठीक आहे. परिक्रमा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचं परिक्रमा तुमच्याकडे मॅगझिन असेल तर परिक्रमाचं करायचं आहे. आणि आपले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2023 जे के टुडेचे PDFs असतील हे ते तुम्हाला त्याच्यामध्ये करू शकता तुम्ही. तरी अशा प्रकारचं करंट अफेअर्सचं टार्गेट राहील म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने तुमचे कम्प्लिटली करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता राज्यसेवेच्या मुलांनी बघा, इथपर्यंत कंबाईनसाठी झालं. आता राज्यसेवेला प्राचीन, मध्ययुगीन आणि पर्यावरण हे 3 विषय वेगळे आहेत. तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला तुम्हाला विठ्ठल पुंगळेंचं पुस्तक वापरायला सांगितलं होतं. तर आता याच्यामध्ये एकूण प्राचीन भारताच्या इतिहासासाठी एकूण 2 चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. एक म्हणजे सिंधू संस्कृती आणि धार्मिक आंदोलन हे 2 चॅप्टर करा प्राचीन भारताच्या इतिहासासाठी. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा 2 चॅप्टर करायचे आहेत. सल्तनतकालीन प्रशासन, धर्म, संस्कृती आणि प्रांतीय राज्य. ठीक आहे. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचे 2, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे 2 हे 2 चॅप्टर करा. त्याच्यानंतर पर्यावरणासाठी तुषार घोरपडेंचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. याच्यामध्ये जलीय परिसंस्था, महत्त्वाच्या परिसंस्था, भूस्थित परिसंस्था, परिसंस्थांची अवनती आणि जैवविविधता ऱ्हास असे कोणते 4 चॅप्टर्स आहेत पर्यावरणातले हे तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. जलीय परिसंस्था, महत्त्वाच्या परिसंस्था, भूस्थित परिसंस्था, परिसंस्थांची अवनती आणि जैवविविधता ऱ्हास हे व्यवस्थित 4 चॅप्टर्स एकदा व्यवस्थित वाचून घ्या तुषार घोरपडेंच्या पुस्तकातून. म्हणजे तुमच्या प्रिलिमचा काही सुद्धा विषय जो आहे हा तुमचा होणार नाही. अजून एक टार्गेट होईल त्याच्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी ह्या क्लिअर आउट होऊन जातील. पण ह्या टार्गेट सोबतच तुमचा कॉन्फिडन्स लेवल निश्चित वाढला जाईल कारण बऱ्यापैकी तुम्ही सिलेबस जो आहे हा संपवलेला आहे. ठीक आहे. ज्यांनी कोणी पहिल्यापासून टार्गेट फॉलो केलेलं असेल त्यांच्यासाठी. ओके. तर अशा प्रकारचं हे 21 डेजचं तुमचं चॅलेंज आहे. निश्चितपणे तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करा. जे कोणी चॅलेंज ॲक्सेप्ट करतील त्यांनी नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. क्वालिटी कंटेंट जो आहे तो आपल्या चॅनलवरती येत राहतो जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आणि मेन म्हणजे अभ्यास कन्सिस्टन्सी ठेवा. सांगितलेलं रेफरन्स पुस्तके व्यवस्थित करा आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करून ते पूर्ण करण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न करा. निश्चितपणे तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ही निघू शकेल.
ठीक आहे, फक्त विचार करत राहू नका, इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं एक्झिक्युशन होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, निश्चितपणे तुमची प्रिलिम जे आहे हे निघून गेल्याशिवाय राहणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.